नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी. आज मला करायची होती कोफ्ता करी. त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि हे अगदी टोमॅटो शिजेपर्यंतच मी परतवून घेतलेलं आहे, जास्त काळं करायचं नाही आहे. अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत सालं काढून. दोन्ही छान किसून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. असा छान मोकळा किस झालेला आहे त्याचा पाणी काढून घेतल्यानंतर. त्याच्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा मी धण्याची पूड टाकलेली आहे. अर्धा वाटी इथे बेसन घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता अर्धा चमचा मी इथे रवा टाकलेला आहे. सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे, कारण मिठाने परत पाणी सुटू शकतं त्याला. असे छान रव्यात घोळून कोफ्ते करून घेतलेले आहेत. ते छान तळून घेते आहे आता. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. एकीकडे मी हे तळेपर्यंत जो आपण मसाला तयार केला होता तो मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. ज्याच्यात कोफ्ते तळले त्यातलंच थोडंसं तेल घेतलेलं आहे. 2 चमचे दही घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, धण्या जिऱ्याची पूड आणि घरी केलेला पावभाजी मसाला टाकलेला आहे. तेल तापलं की जो ग्रेव्ही केली होती आपण ती त्याच्यात टाकलेली आहे. आता ह्याचा मसाला त्याच्यात टाकलेला आहे. लगेच हलवायचं आहे, नाही तर मग दही फाटतं आणि मग असं चोथा पाणी होते भाजी. याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. त्या दह्याच्या वाटीत आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तेच पाणी टाकलेलं आहे. तेवढंच पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता मीठ टाकलेलं आहे, कोफ्ते त्याच्यात टाकलेले आहेत, कसुरी मेथी टाकलेली आहे आणि साय होती, साय फेटून छान अशी घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे क्रीम म्हणून. तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत कोफ्ते. मंडळी, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.